असे काही पाहुणे मंडळी या सगळ्या निकालाचं किंवा कलांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत. भाजपचे मीडिया प्रभारी नवनाथ बन आपल्यासोबत असतील. त्याचसोबत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आहेत. विजय चोरमारे सरांकडे आपण जाऊया आणि काँग्रेसचे प्रवक्ते पुणे स्टुडिओमधनं हनुमंत पवार सुद्धा आपल्यासोबत असतील. सगळ्यात आधी विजय चोरमारे सर. विजय सर, तुम्ही बिहारला जाऊन आलात, ग्राउंड लेवलची सगळी रियालिटी पाहिली, आत्ताचे हे आकडे, आत्ताचे कल पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, आत्ताचे कल बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की एनडीएचं सरकार तिथं तयार होत आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचा जेडीयू आणखी इतर चिराग पासवान वगैरे यांचं जो एनडीएचं सरकार आहे तिथे सत्तेवर येते, ही पहिली प्रतिक्रिया आहे. पण जो ग्राउंडवरची रियालिटी आणि जो अंतर दोन्ही आघाड्यांच्यातल्या जागांचं दिसतंय ते जरा जास्त आहे. अर्थात आपल्याला संपूर्ण निकाल हाती येईपर्यंत बघावं लागेल, कारण बिहारमधल्या निकालांच्यामध्ये बरेचसे निकाल 1, 2, 3 हजार या फरकानं होऊ शकतात. त्यामुळे काही निकाल बदलतील, पण एनडीए सत्तेवर येते हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. खरं नवनाथ बन देखील आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रभारी आहेत, मीडिया प्रभारी, मीडिया सल्लागार आहेत. नवनाथ, जसं आता सरांनी सांगितलं की कलांमध्ये तरी भाजप फार मोठ्या फरकाने किंवा भाजप आणि मित्रपक्ष फार मोठ्या फरकाने पुढे गेलेला आहे. त्यामुळे भाजपला दोन प्रश्न. एक तर भाजपला हे यश अपेक्षित होतं का? इतक्या मोठ्या फरकाने भाजप जिंकेल असं तुम्हाला खात्री होती का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग अर्थातच मुद्दा येतो तो मुख्यमंत्री कोण होणार. तर त्या संदर्भात आता काही ठरलंय का की आता पुढे वेगळी काही खेळी बघायला मिळू शकते? नवनाथ. अश्विनजी, बिहारची ही निवडणूक होती ती जंगलराज विरुद्ध मंगलराज अशा पद्धतीचा सामना होता आणि याच्यामध्ये जंगलराज नाकारण्याचं काम आणि मंगलराजांना बहुमत देण्याचं काम बिहारच्या जनतेने केलं. त्याबद्दल मी बिहारच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एनडीएला स्पष्टपणे बहुमत दिलेलं आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाहीचा एका बाजूला पक्ष होता तर दुसरीकडे लोकशाही मानणारा पक्ष होता आणि लोकशाहीच्या सोबत बिहारची जनता ही सातत्यानं उभं राहिलेली आहे. म्हणजे बिहारचा इतिहासच हा लोकशाहीला जन्माला घालण्याचा इतिहास आहे आणि अशा पद्धतीनं लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं केलंय. गेल्या 5 वर्षामध्ये नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं विकासाचं काम बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व करतंय आणि बिहारमध्ये नितीश कुमारजी हे करतायत, त्या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर बसवण्याचं काम या निमित्तानं झालेलं आहे. राहिला प्रश्न बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, तर भारतीय जनता पार्टीची एक परंपरा असते की केंद्रीय पार्लिमेंटरी बोर्ड आणि नितीश कुमार यांच्या पक्षातील प्रमुख अधिकारी आणि नेते बसतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. कुठेही बिहारच्या मुख्यमंत्री पदावरून वाद होताना दिसणार नाही. ज्या पद्धतीनं आम्ही जागा वाटप देखील कुठलेही मतभेद न ठेवता गुण्या गोविंदाने आणि आनंदाने बसून केले, अगदी त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री पदाचा प्रश्न देखील निकाली काढला जाईल. इंडी अलायन्स मध्ये ज्या पद्धतीनं जागा वाटपासाठी भांडणं झाली, एकमेकांच्या टंगड्या खेचण्याचं काम इंडी अलायन्सच्या लोकांनी केलं. एवढंच नाही तर बिहारमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार उभं करण्याचं काम देखील इंडी अलायन्स म्हणजे तेजस्वी यादव यांच्या विरोधात काँग्रेसचे लोक होते आणि काँग्रेसच्या विरोधात तेजस्वी यादव यांचे लोक होते. हे आता निकालातून स्पष्ट होते. असं भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारजी यांच्यामध्ये नसणार आहे. आम्ही दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसतील आणि हा प्रश्न निकाली काढला जाईल. बिहारच्या जनतेनं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आशीर्वाद दिले. त्याची 2 कारणं आहेत नादा. आपलं पहिलं कारण आहे ते म्हणजे जेन झी फर्स्ट टाइम वोटर हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, हे प्रामुख्यानं या निमित्ताने दिसून आलं. आणि दुसरं, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये माता भगिनींनी भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिले, अगदी तशाच पद्धतीनं बिहारमध्ये देखील माता भगिनींनी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाला आशीर्वाद दिले. 2 घटक सगळ्यात महत्त्वाचे ठरले असं नवनाथ आपलं म्हणणं आहे. हेमंत देसाई सरांना विचारायचंय. हेमंत देसाई सर, जसं नवनाथ यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे गुण्या गोविंदाने बिहारचा मुख्यमंत्री पदाचा प्रश्न मिटेल का एनडीए मध्ये अंतर्गतरित्या? तुमचं याबद्दल काय मत आहे? तुमची टिप्पणी काय याविषयी? तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय. मला प्रश्न नक्की कळला नाही, पण मी साधारण जे कळलं त्याच्यानुसार की हा जो रिझल्ट आहे तो आता इनिशियल सगळे स्टेज मध्ये आहेत. ईसीआयच्या वेबसाईट वरती एक 15-20 मिनिटापूर्वी 1% मतमोजणी झाल्याचं होतं, ती जरी वेबसाईट स्लो असली तरी. त्यामुळे आपल्याला याच्यावर नक्की ठामपणे काही सांगता येणार नाही, कारण मी तुम्हाला अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वी असंच झालं होतं की
एनडीएच्या बाजूनी संपूर्ण मतमोजणीच्या वेळी कल दिसत होते. प्रत्यक्षामध्ये उलट झालं. आता तसं होईल यावेळी असं मी म्हणत नाही, पण हे जर तुम्ही जे चित्र दाखवताय ते जर खरं असेल तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे महिलांचं मतदान जे एकूण मतदान 10% वाढ आणि महिलांचं मतदान त्यामध्ये सबस्टॅन्शियल वाढ ही यापूर्वी एक 10 वर्षापूर्वी झालं होतं त्याच्यापेक्षाही अनेक पटीने महिलांचं मतदान वाढलं. भारतीय जनता पक्षाची आणि जदयूचं जे समीकरण आहे ते त्यांनी चांगल्या प्रकारे जोडलं आणि त्याच वेळी जर वेगवेगळे समाज घटक एकत्र आणण्यामध्ये आणि आणखीन घटक पक्ष जोडण्यामध्ये महागठबंधनला त्या प्रमाणामध्ये यश आलं नाही. संपूर्ण महागठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांच्यावरतीच जास्त जबाबदारी होती. देसाई सर, आपण त्या विश्लेषणावरती नक्की येऊया. देसाई सर, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल त्या विश्लेषणावरती आपल्याला नक्की यायचं आहे, पण मुख्य मुद्दा आता मुख्यमंत्री पदाचा आहे. तर जसं नवनाथ म्हणाले त्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा हा विषय एनडीएमध्ये, एनडीएच्या युतीमध्ये खूप गुण्यागोविंदानं सोडवला जाईल असं आपल्याला वाटतं का? नक्की असं वाटतं की तो गुण्यागोविंदाने सोडवला जाईल, कारण ज्या प्रकारे अमित शहाने पहिल्यांदा वक्तव्य केलेलं होतं की नंतर आमचा मुख्यमंत्री निर्णय होईल, पण त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने सावरून घेतलं आणि संपूर्ण असं सांगितलं की नितीश कुमार यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि केसी त्यागी जे नितीश कुमार यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत ते म्हणाले की आमच्याकडे एकनाथ शिंदेप्रमाणे असं होणार नाही की एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं, मुख्यमंत्रीपद परत देण्यात आलं, तसं नितीश कुमार यांच्या बाबत होणार नाही, कारण नितीश कुमार हे अत्यंत ज्येष्ठ सहकारी. मला असं वाटतं की केंद्रामध्ये नितीश कुमार यांच्या सपोर्टची आवश्यकता आहे आणि नितीश कुमार यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः महिलांना आणण्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत आणण्यामध्ये त्यांचं नाव, त्यांची इमेज आणि त्यांचं 20 वर्षापूर्वीचं का 20 वर्ष का हे त्यामध्ये मोठा वाटा आहे. आणि त्यांनी ज्या काही वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या आणि केवळ मुख्यमंत्री ज्या महिलांना 10,000 रुपये दिले तेच नाही, त्याच्या पलीकडे आणखीन काही त्यांनी 2006 पासून गोष्टी आणलेल्या होत्या. त्याचा परिणाम हा नक्की झालेला आहे. ज्या नितीश कुमारांना काही महिन्यांपूर्वी किंवा गेल्या वर्षापर्यंत नितीश कुमार आजारी आहेत, त्यांना अल्झायमर झालाय, त्यांना काही कळत नाही, अशा प्रकारचा अपप्रचार त्यांचेच मित्रपक्ष करत होते. त्यांच्या लक्षात आलं की नितीश कुमार यांची इमेज तशा प्रकारे खाली गेलेली नाहीये, उलट त्यांचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष त्यांनाच मुख्यमंत्री करेल आणि याबाबत काही फारसा कॉम्प्लिकेशन होईल असं मला बिलकुल वाटत. खरंय. चोरमारे सर, जसं आता देसाई सर देखील म्हणाले, तर आताची जी आकडेवारी आहे त्यानुसार भाजप 69, जेडीयू 75, इतर 17, आरजेडी 50, काँग्रेस 12 आणि इतर 4. त्यामुळे आता हे जवळपास स्पष्ट आहे की एनडीएचं सरकार येणार आणि त्याच्यामध्ये अर्थातच 243 पैकी 243 जागांचे कल आले आहेत. 161 जागी जी आहे ती आघाडी घेतलेली आहे आणि नितीश कुमारांभोवती पुन्हा एकदा आपल्याला राजकारण फिरताना दिसतंय. मात्र ह्याच्यामध्ये भाजपचा जो वाढलेला आकडा आहे, जरी नितीश कुमारांचं आपण काय म्हणूया मुख्यमंत्री पदासाठी नाव जे आहे ते आता पुढे येत असलं किंवा जसं आता नवनाथ बन यांनी पत्ते पूर्ण ओपन केले नाहीयेत, पण त्यांचं म्हणणं आहे की सामोपचाराने प्रश्न सोडवू, तर येणाऱ्या काळामध्ये भाजपची वाढलेली ताकद एकूण आताच नितीश कुमार यांच्या बरोबरीने पुढे जाताना इथून पुढचं राजकारण देशाचं किंवा बिहारचं तुम्ही कसं बघताय? चोरमारे सर. अश्विन, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा सल असा आहे की त्यांना सगळा उत्तरेचा पट्टा काबीज करता आला, पण बिहार हे एकमेव राज्य आहे जिथं त्यांना स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आलेलं नाही. तिथं तो पक्ष 1 नंबरचा असला तरी नितीश कुमारांच्या आधारानं उभा असलेला पक्ष असंच त्याचं स्वरूप आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा ते मान्य करावं लागतंय. आपल्याला आठवत असेल, अमित शहा पटनामध्ये गेल्यानंतर त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की मुख्यमंत्री ठरवायला मी कोण मुख्यमंत्री ठरणार, मुख्यमंत्री निवडून आलेले आमदार ठरवतील. त्यानंतर नितीश कुमार यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे अमित शहांना नितीश कुमार यांच्या घरी जावं लागलं आणि 2 दिवसांनी अमित शहा यांना जाहीरपणे सांगावं लागेल की नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणुका लढवतोय आणि आमचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील. त्यामुळे पक्ष कुठला मोठा आहे आणि कुठला छोटा आहे यापेक्षा नितीश कुमार मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात कोणतंही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत अशी तिथली वस्तुस्थिती आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या हे लक्षात आलं की आपण नितीश कुमार यांना साईड ट्रॅक करतोय असा मेसेज गेला तरी त्याचा एनडीएला आणि भाजपला मोठा फटका बसू शकेल. त्यामुळे अमित शहा
यांनी नंतर त्यांना नितीश कुमार यांचं नाव जाहीर करावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. केशी त्यागींचा तुम्ही आता सांगितलं, केशी त्यागी सुद्धा सांगतायत. आणि जो सुरुवातीला एक नितीश कुमार त्यांची मानसिक स्थिती नीट नाही, त्यांचं वय झालेलं आहे आणि या अशा संदर्भातला प्रचार करण्यात येत होता. आणि दुसरी गोष्ट, तिथे एक नितीश कुमारांची भुंजा गँग म्हणून त्यांची सेकंड रँक जी आहे, मग त्यात राजू रंजन, लल्लन शिंगे केंद्रीय मंत्री आहेत, संजय झा हे त्यांचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांचे आणखी 2 कॅबिनेट मंत्री आणि दीपक कुमार नावाचे एक त्यांचे निवृत्त नोकरशे आहेत. ही नितीश कुमार यांचा सगळं पक्ष चालणारी मंडळी आहेत. या मंडळींना बऱ्यापैकी भाजपनं आपल्या कह्यात घेतलेला आहे. त्यामुळं त्या दृष्टिकोनाने नितीश कुमारांना साईड ट्रॅक करून काही प्रयोग करता येईल का, असा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा सुरुवातीपासून तिथं आहे. कारण जागा वाटपामध्ये सुद्धा ही जी भुंजा गँग आहे, या भुंजा गँगनं भारतीय जनता पक्षाला सोयीचं ठरेल अशा प्रकारचं जागा वाटप केलं होतं. नितीश कुमार यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यानंतर पुन्हा अमित शहा यांना पटण्याला जावं लागलं होतं. ही सगळी परिस्थिती लक्षात घेतली तर जर नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदावर भारतीय जनता पक्षानं कोणतीही तक्रार न करता ती गोष्ट मान्य केली तर मला वाटत नाही इथं काही कॉम्प्लिकेशन्स होतील. पण इथं भारतीय जनता पक्षानं काही आपली दावेदारी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तिथली गणितं बिघडत जातील असं मला वाटतं. आपण हनुमंत पवार यांच्याकडे जाऊयात. काँग्रेसकडनं ते आहेत. हनुमंतजी, नेमकं काय चुकलं, काय गडबडलं की काँग्रेसचा हा इतका कमी आकडा बिहारमध्ये पाहायला मिळतोय? डबल डिजिट आहे पण काँग्रेसची ताकद, काँग्रेसची जादू बिहारमध्ये का चालली नाहीये? ज्ञानदाजी, बिहारमध्ये महागठबंधनचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही होतो. तेजस्वी यादव हा इंडिया आघाडीमधला महत्त्वाचा, जबाबदार आणि विश्वासू असे आमचे मित्रपक्ष आहेत RJD आणि तेजस्वी यादव. त्यांच्या सपोर्टला आणि त्यांच्या सोबत आम्ही उभं असणं आणि बिहारमध्ये 20 वर्षाचं जे जंगलराज चालू होतं, स्वास्थ्य, शिक्षा आणि रोजगार यावर जे या सरकारला अपयश आलेलं होतं, त्या विरोधामध्ये जनमत मागण्यासाठी आम्ही RJD सोबत आणि डाव्या पक्षांसोबत होतो. आता ही निवडणूक आयोग, केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी हाताशी घेतलेली निवडणूक होती. SIRच्या मुद्द्यापासून आपण बघितलं होतं, देशामध्ये कधीही मतदान व्हायच्या अगोदर 10 दिवस 10,000 रुपये द्यायची परवानगी निवडणूक आयोगानं कधीही दिलेली नव्हती. हाच निकष तुम्ही तामिळनाडूमध्ये ज्यावेळेस स्टॅलिन निवडणुकीच्या आधी 10,000 रुपये वाटतील किंवा ममता बॅनर्जी बंगालमध्ये वाटतील किंवा आम्ही कर्नाटकमध्ये वाटू, त्यावेळेस निवडणूक आयोग काय भूमिका घेईल हे इथं मी सांगण्याची गरज नाही. असं असताना सुद्धा एक चांगली निर्णायक लढाई बिहारमध्ये आम्ही लढण्यासाठी उत्सुक होतो. आम्ही ती लढलेली आहे. राहुलजी असतील, तेजस्वी यादव असतील, डावे पक्ष असतील, हे स्वायत्त संस्था टिकल्या पाहिजेत. बिहारमध्ये स्वास्थ्य, शिक्षा, रोजगाराचं काम झालं पाहिजे आणि 20 वर्षाचा जबाब तुम्हाला द्यावा लागेल. ह्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला. आणखी खूप काही गोष्टी घडायच्या आहेत. संध्याकाळपर्यंत तुम्हाला अनपेक्षित अशा गोष्टी दिसतील. मतमोजणीचा फक्त दुसरा राऊंड चालू आहे अशी आमची माहिती आहे. आकडे बदलतील, बिहारमधला निकाल बदलेल आणि बिहारमध्ये सरकार सुद्धा बदलेल. थोडा विश्वास ठेवा. बिहारमध्ये सरकार बदलेल असा तुम्हाला विश्वास आहे, पण नवनाथजींनी मगाशी म्हणताना एका गोष्टीचा उल्लेख केला, ते म्हणजे तुम्ही कोऑर्डिनेशन ठेवलं नाही असा आरोप त्यांनी केला. म्हणजे RJD आणि काँग्रेसमध्ये कोऑर्डिनेशनच नव्हतं. एकमेकांच्या विरोधात उमेदवार देणं, एकमेकांचे उमेदवार पाडणं, त्यामुळे ही आत्ताची परिस्थिती महागठबंधनची झाल्याचा आरोप भाजपनं केला. ज्ञानदाजी, 26 जागेवर NDA एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवत होती. तर ह्यांच्यातला समन्वय काय सांगावा? लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा जंगलराज आहे आणि ते आपल्याला हटवायचंय असं सांगत होते. अमित शहा साहेब ही जंगलराज आहे म्हणून सांगत होते. 2005 पासून 2024 पर्यंत देशामध्ये क्राईमचा रेट हा 24% वाढला आणि बिहारमध्ये तो 81% वाढला. याच्या विरोधात नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब बोलत होते. नितीश कुमारांना होता होईल तेवढं साईड लाईन करायचं आणि आपला पक्ष वाढवायचा. यासाठी पहिल्यांदा कितीतरी वर्ष सोबत आहे BJP, जनता दल युनायटेड सोबत, पण पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायला भारतीय जनता पक्षानं नकार दिला. लोक जनशक्ती पार्टीची लोक थेट जनता दल युनायटेडला मतदान आम्ही करणार नाही, आम्ही भाजप आणि लोजपाला मतदान करू असं सांगत होते. त्यामुळे त्यांच्यातली निर्णायकी, त्यांच्यातले आंतरविरोध संध्याकाळपर्यंत थांबा, तुम्हाला अनपेक्षित निकाल दिसतील. त्यांच्यामध्ये वाद कसे झाले आणि मताची विभागणी कशी झाली हेही आपल्याला पाहायला भेटेल. भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान मोदी साहेब, अमित शहा साहेब गेले होते आणि तिथं जाऊन दोघांनी सांगितलं होतं की आता बिहारमध्ये उद्योग निघू शकत नाही, आता बिहारमध्ये आम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही. बिहारमधल्या पेपर फुटीवर ते बोललेले नाहीत. बिहारमधल्या साखर उद्योग उद्ध्वस्त झाला त्याच्यावर ते बोललेले नाहीत. शिक्षा, स्वास्थ्य आणि रोजगार
हे प्रश्न घेऊन राहुलजी, तेजस्वी यादव बोललेले आहेत. लाडक्या बहिणींना 10,000 रुपये देऊन मतं विकत घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न यांनी केला. यांना महिलांचं भलं करायचं होतं, महिलांचं स्वावलंबन करायचं होतं. तर 20 वर्ष तुम्ही सत्तेत होते ना, 20 वर्षामध्ये तुम्हाला आमची महिला दिसली नाही. मात्र निवडणूक आल्यानंतर मतं विकत घेण्यासाठी तुम्ही 10,000 रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये दिली आणि 2 लाख रुपये देऊ असंही सांगितलं तुम्ही. 2 लाख रुपये 1,40,00,000 महिलांना द्यायचे असतील तर बिहारचं तेवढी इकॉनॉमी पण नाही, पण काहीही करून रेवडी कल्चर ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणायचे होते तेच केलं. आणि SIRचा मुद्दा हा मध्यवर्ती मुद्दा इथला 31 लाख मतदार का वगळले हे सुप्रीम कोर्टानं सांगूनही निवडणूक आयोगानं अद्याप सांगितलेलं नाही. राहुलजी गांधी यांनी शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बिहारमधले जिवंत मतदार समोर उभा केले आणि यांची नावं कशी वगळली सांगितले. या सगळ्या प्रश्नावर आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी बिहारमध्ये महागठबंधनमध्ये होतो. संध्याकाळपर्यंत वाट बघा. विचारूया, जसं आता काँग्रेसचे प्रवक्ते नवनाथ आपण बघतोय की आरोप करतायत की 10,000 देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न आणि SIRचा मुद्दा संध्याकाळपर्यंत थांबा म्हणतायत ते. नवनाथ, काँग्रेसला स्वप्न बघायची सवय आहे. ते राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न गेल्या 10 वर्षामध्ये बघतायत. राहुल गांधी आतापर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वात 50 निवडणुकीमध्ये पराभव झाला. ही 51वी निवडणूक बिहारची आहे ज्याच्यामध्ये राहुल गांधींचा पराभव झालाय. स्वप्न बघायला आपल्याकडे काही टॅक्स लागत नाही, GST देखील लागत नाही. त्यामुळे हनुमंत पवार आमचे मित्र आहेत, त्यांनी स्वप्न बघावं. खयाली पुलाव अच्छा है, खिलने दो, कोई फरक नाही पडता. आता आपण बघतोय की ज्या पद्धतीनं लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारजी यांना स्पष्टपणे कौल दिलेला आहे, बहुमत दिलेलं आहे आणि NDAचं सरकार येतंय हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसमध्ये लाथाड्या होत्या. आता देखील राहुल गांधी आज कुठे आहेत? आज बिहारचा निकाल आहे. राहुल गांधी आज कुठे आहेत याचं उत्तर हनुमंत पवार देणार आहेत का? राहुल गांधी कायम परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत. त्यामुळे बिहारच्या जनतेला माहित होतं की अशा पद्धतीनं देशाची बदनामी करणाऱ्यांना आपण नाकारलं पाहिजे आणि ते नाकारण्याचं काम बिहारच्या जनतेनं केलं. काँग्रेसचा पक्ष डबल डिजिट मध्ये देखील जाईल का ही देखील या निमित्ताने शंका आहे. कदाचित काँग्रेसला सिंगल डिजिट, हनुमंत पवार म्हणाले की संध्याकाळपर्यंत थांबा, तर मीही म्हणतो संध्याकाळपर्यंत थांबा. कदाचित काँग्रेस सिंगल डिजिट मध्ये बिहारमध्ये जाईल, कारण त्यांनी तिथं तेजस्वी यादव यांना त्रास दिला, तेजस्वी यादव यांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले, तेजस्वी यादव यांच्या विरोधात प्रचार केला. स्वतः राहुल गांधींनी अनेक ठिकाणी तेजस्वी यादव यांच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे काँग्रेसचे देखील एकमेकांच्या लाथाळ्या या बिहारच्या जनतेनं बघितलेल्या आहे. आणि बिहारचा विकास कोण करू शकतो तर गेल्या 10 वर्षामध्ये बिहारमध्ये आरोग्य योजना असतील, बिहारमध्ये रस्त्याचा विकास असेल, बिहारमध्ये एम्स सारख्या हॉस्पिटलची निर्मिती असेल, बिहारमध्ये स्किल डेव्हलपमेंटची सेंटर उभं करणं असेल, बिहारमध्ये आरोग्य सेवा केंद्र उभं करणं असेल, बिहारमध्ये योजना उभ्या करण्याचं जर का कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि नितीश कुमारजी विकासाचा दावा करताय, आपण आपली बाजू मांडताय, पण हनुमंतजींचं म्हणणं काहीतरी वेगळं, ते म्हणणं आपण ऐकून घेऊया. मी परत आपल्याकडे येते. हनुमंतजी बोला. ज्ञानदाजी, बिहारमध्ये एम्स सारख्या संस्था स्थापन केला असं बिनदिकत खोटं नवनाथ बनसाहेब बोलताय. तो नाही झाली एम्स, हे वारंवार माध्यमांनी सांगितलं. त्या एम्सच्या जागेवर आजही उजाड मारला नाही. या निवडणुकीमध्येही आम्ही बघितलं. खोटं बोलू नका. बिहार महाराष्ट्रापासून जास्त लांब आहे. आम्ही बिहारमध्ये आता निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराला जाऊन आलेलो आहोत. दुसरी गोष्ट, 3 कोटी ज्या राज्यामध्ये तुम्ही बोलताना बोललो नाही ना, ऐका ना हो, ऐका नवनाथजी, ऐकायची क्षमता ठेवा. एम्स रुग्णालय स्थापन झालं नाही, तुम्ही खोटं बोलताय. खरं असेल तर तुम्ही दाखवा कुठल्या शहरामध्ये कधी एम्स स्थापन झालं आणि मोदी साहेबांनी त्याचं कधी उद्घाटन केलं. मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे की ज्या बिहार राज्यामध्ये 7,43,00,000 मतदान आहेत, त्यातले 3 कोटी लोक हे जर पलायन करत असतील, दुसऱ्या राज्यामध्ये नोकरीसाठी जात असतील आणि तरी तुम्ही जाऊन तिथं 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये विकास झाला असं सांगत असाल तर बिहार मधला अनएम्प्लॉयमेंटचा रेट हा देशात सर्वाधिक आहे. 20 वर्षात नितीश कुमारांना उत्तर नाही द्यावं वाटलं, तुम्ही त्यांच्यासोबत मतं मागितली, तुम्हाला उत्तर नाही द्यावं वाटलं. हे सगळं लपवण्यासाठीच तुम्ही 10,000 रुपये अगदी मतदानाच्या 10 दिवस आधी वाटले. बिहारचा विकास उद्ध्वस्त केलाय. 2005 नंतर एकही केंद्रीय उद्योग बिहारमध्ये निघालेला नाही. 2005 नंतर एकही युनिव्हर्सिटी बिहारमध्ये निघालेली नाही. 2005 नंतर एकही आंतरराष्ट्रीय स्तरावरची इन्व्हेस्टमेंट बिहारमध्ये आली आणि कारखाना निघाला असं झालेलं नाही. विकासामध्ये सर्वात मागास राज्य बिहार
बिहार होतं आणि आजही आहे. ह्या मुद्द्यावर आम्ही आरोप प्रत्यारोपांवरती आपण येऊया. कारण सध्याचं चित्र असं ना होते, बंदूक म्हणून सांगत होते की बिहारच्या जनतेनं आपला निर्णय दिलेला आहे, बिहारच्या जनतेनं मतं दिलेली आहेत. त्यामुळे या आरोप प्रत्यारोपांवरती आपण थोडंसं होल्ड करूया. पण यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा विजय सोरमारे सरांना मला विचारायचा आहे, तो म्हणजे असा की फ्री बीचचं राजकारण. सर, आता हा ट्रेंड बनू पाहतोय का भारतीय राजकारणामध्ये की निवडणुकांच्या तोंडावरती पॉप्युलर घोषणा करायच्या, लोकप्रिय घोषणा करायच्या आणि त्याच आधारे सत्ता मिळवायची? ज्ञानदा, खराय हे बिहारच्या निकालाचं जे आता यश एनडीएच्या बाजूने दिसतंय ते तिथं लाडकी बहीण योजना यशस्वी झाले महाराष्ट्राप्रमाणे असं थेट म्हणता येतं. कारण 1 कोटी महिलांच्या खात्यावर 10,000, इथं तर महाराष्ट्रात केवळ 1,500 रुपये 3 महिन्यांचे आपण दिलेले होते, तिथं 10,000 रुपये अगदी निवडणुकीच्या ऐन तोंडावर. म्हणजे पंतप्रधानांनी 75 लाख महिलांच्या खात्यावर आणि त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 25 लाख महिलांच्या खात्यावर, असं 1 कोटी महिलांच्या खात्यावर इथं प्रत्येकी 10,000 रुपये टाकलेले आहेत. आणि हा मुद्दा निर्णायक ठरलेला नाही असं म्हणता येणार नाही. कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात जर लाडकी बहीण योजनेचं जे यश आहे ते बाकी सगळ्या अपप्रचारांच्या पलीकडे जाऊन आपण लाडकी बहीण योजनेचं यश आहे असं मानू, तर बिहारमध्ये सुद्धा त्याच्या पाठीमागं ही महिलांचं मतदान ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, महिलांचं पाठिंबा सुरुवातीपासून नितीश कुमार यांना आहेत. कारण तिथं त्यांनी जी दारूबंदीचा निर्णय राबवला त्याचा तिथं ते कारण महिलांचा नितीश कुमार यांना पाठिंबा असण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यात पुन्हा या योजनेची त्यात भर पडलेली आहे. त्यामुळे महिला मतदार बिहारमध्ये निर्णायक ठरलेले आहेत. आणि देशाच्या राजकारणात हा ट्रेंड बनत चालला आहे की महिला केंद्रित योजना राबवायच्या आणि थेट आर्थिक लाभ द्यायचे आणि त्याद्वारे निवडणुका लढवायच्या. मग गेल्या आधीच्या 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात काय केलं याचा कुणी विचार येतं. म्हणजे बिहारमध्ये रस्त्यांच्या पातळीवरचा विकास उत्तम झालेला आहे, बिहारमध्ये सांस्कृतिक पातळीवरचं काम उत्तम झालेलं आहे, पण बिहारमध्ये औद्योगिक पातळीवर अत्यंत निकृष्ट दर्जाचं म्हणजे 0 पातळीवरचं काम आहे. बिहारमध्ये शैक्षणिक पातळीवर काही नाही, बिहारमध्ये कारखान्यांच्या पातळीवर काही नाही. म्हणजे काही 30-40 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जर एखादा तंत्रज्ञ हवा असायचा, म्हणजे वसंतदादा पाटील यांनी ज्यावेळी सांगलीत साखर कारखाना सुरू केला त्यासाठी तंत्रज्ञ त्यांनी बिहारमधून आणलेला होता, त्यासाठीचे तंत्रज्ञ. आणि आत्ता बिहारमध्ये एक सुद्धा साखर कारखाना सुरू नाही, ही बिहारची वस्तुस्थिती आहे. रोजगाराच्या पातळीवर, शेतीच्या पातळीवर अत्यंत दुरवस्था बिहारची आहे. आणि असं असताना सुद्धा जर एनडीएला एवढं मोठं यश मिळते तर स्वाभाविकपणे हे महिला केंद्रित राजकारणाचं यश आहे. भारतीय जनता पक्षानं एनडीएनं सुरुवातीपासून तिथं जंगलराजचा मुद्दा केला. निवडणुकीत काय दिसलं, मोकामा हा जो मतदारसंघ आहे तिथं अनंत शिंगे जेडीयूचे उमेदवार आहेत. जंगलराजचं प्रतीक म्हणून अनंत शिंगेंना ओळखलं जातं. त्या अनंत सिंगांनी तिथं प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समर्थकाचा खून केला, हत्या केली आणि तुरुंगात जावं लागलं. आणि हे म्हणजे इथपर्यंत हे थांबत नाही. हे झाल्यानंतर केंद्रीय मंत्री असलेले लल्लन सिंग त्या अनंत सिंग यांच्या मतदारसंघात मुक्काम ठोकून होते आणि त्यांचा प्रचार करत होते. म्हणजे एकीकडे हे भारतीय जनता पक्ष जंगलराजचा प्रचार करत होते आणि तिथं जंगलराजच्या समर्थनात मोकामामध्ये ते सगळे तिथं केंद्रीय मंत्री मैदानात उतरले होते. ही वस्तुस्थिती सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. खूप विरोधाभास आहेत, खूप कंगोरे आहेत, असं एका निवेदनात बिहारच्या याचं विश्लेषण करता येणार नाही. अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला बोलावं लागेल. पण आता तुम्ही महिला केंद्रित उमेदवारांचं मतदानाचं विचारलं तर हे निश्चित यश जे एनडीएचं आहे ते महिलांचं सपोर्ट नितीश कुमार यांच्या धोरणांचं आहे, त्याचं हे मोठं यश आहे असं मला वाटतं. हे झालं एनडीए बद्दल. आपण हेमंत देसाई सरांकडे मी जातो. हेमंत देसाई सर, महागठबंधनचे जर आकडे बघितले तर मगाशी तेजस्वी यादव यांचा पक्ष खूप मोठ्या फरकाने पुढे निघालेला होता, मात्र सध्याच्या घडीला तो 50 ते 60च्या घरामध्ये आहे, काँग्रेस 10च्या घरामध्ये आहे. तेजस्वी यादव यांना सुरुवातीलाच प्रोजेक्ट करण्यात आलेलं होतं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून, काही घोषणाही लोकप्रिय केलेल्या होत्या, युवा वर्गामध्ये लोकप्रिय चेहरा असंही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र तरी देखील हे जे आकडे आहेत त्यानुसार तेजस्वी यादव आणि त्यांचे सहकारी अपेक्षित कामगिरी का करू शकले नाहीत? हेमंत देसाई सर. ते बरोबर आहे, अगदी तशा प्रकारची कामगिरी मला वाटत होतं. त्यांचा कॉन्फिडन्स जर तुम्ही काल बघितला किंवा काल जी बॅनर्स लागली होती त्यांची की ते सत्तेवरती येणार आहेत आणि आज सकाळी सुद्धा त्यांनी जो बाईट दिला होता तो कॉन्फिडन्स त्यांचा जो दिसला तो प्रत्यक्ष याच्यामध्ये दिसत नाही, हे नक्की आहे. त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की तेजस्वी यादव यांना लालू प्रसाद यादव यांची एक लायबिलिटी त्यांच्या याच्यावरती की
जंगलराज म्हणून जो अगोदरपासून जो प्रचार चालू आहे आणि त्यामध्ये काही तथ्य सुद्धा होतं, काही नाकारता येणार नाही अजिबात, पण ते सगळं ते ओझं त्यांना घेऊन जायला लागतंय. त्यामुळे त्यांनी यावेळी जे सांगितलं की प्रत्येक घरामध्ये एकाला नोकरी देणार. आता हे सुद्धा थोडंसं जास्तच होतं की प्रत्येक घरामध्ये एक नोकरी देणं कुठल्याही सरकारला शक्य नाही, आणि तसं सरकारने केलं तर अर्थकारण पूर्णपणे खड्ड्याचं आहे. हा एक भाग आहे. पण महिला ज्या नितीश कुमार यांच्या बाजूला वळलेल्या आहेत पहिल्यापासून, कारण लालूंची इमेज जी आहे किंवा यांच्या पक्षाची एकूण इमेज आहे, त्या इमेजमुळे महिला त्यांच्यापासून लांब जातात आणि जास्त प्रमाणामध्ये यावेळी मतदान वाढल्यामुळे शिवाय त्याचा त्यांना फटका बसला. दुसरी गोष्ट अशी आहे की तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी एकत्रपणे प्रचार केला, वोट अधिकार यात्रा, त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. पण त्यानंतरचे मध्ये 40 दिवस होते, त्यामध्ये राहुल गांधी एकदम लुप्त होते. राहुल गांधी यांनी तेजस्वी यादव यांचे फोन सुद्धा घेतले नाहीत, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.